आज संपूर्ण देश महिला दिन साजरा करतोय, पण महाराष्ट्रात हिंदू महिला सुरक्षित आहेत का? सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस ठाण्याच्या आवारात निदर्शने करण्यात आली आहे। हिंदू मुलींची छेडछाड काढणाऱ्या व त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या जिहाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली गेली आहे। 24 फेब्रुवारीच्या रात्री छत्रपती संभाजीनगर येथील सातारा संकुलात एक हिंदू बहीण तिच्या वडिलांच्या वाढदिवसाची तयारी करत असताना अचानक स्थानिक सरपंच फिरोज पटेल याचा जिहादी मुलगा आणि त्याच्या काही जिहादी मित्रांनी मिळून या हिंदू बहिणीचा विनयभंग केला। बहिणीने विरोध केला। या जिहादींनी तिला बळजबरीने मारहाण केली, तिचे कपडे फाडले आणि तेथून निघून गेले। नंतर त्यांचे वडील फिरोज पटेल आणि 15 ते 20 जिहादींसोबत येऊन हिंदू बहिणीच्या घरावर हल्ला केला। हे जिहादी 1 तास धक्काबुक्की करत नग्न नाचत राहिले। 9 महिन्यांची गर्भवती महिला घरात असून हा सगळा धक्कादायक प्रकार तिथे झाला। यानंतर पीडित तरुणी व पीडितेच्या कुटुंबियांना घेऊन संबंधित सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। मात्र फिरोज पटेल यांच्या दबावामुळे पोलिसांनीही सामान्य कलमान्वये गुन्हा नोंदवून आरोपींना जामीन मिळवण्याची व्यवस्था केली। एवढेच नव्हे तर संबंधित पोलिसांनी आरोपींना जप्त केलेली आलिशान कार कापडाने झाकून पोलीस ठाण्याच्या पार्किंग मध्ये अशी ठेवली आहे की जणू ती आरोपीची नसून पोलीस कर्मचाऱ्याच्या सुनेचीच कार आहे। आरोपी जिहादीला जामीन मिळाल्यानंतर जिहादींनी पोलीस ठाण्यासमोर फटाके फोडून आनंद साजरा केला। या प्रकरणाबाबत आता छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस ठाण्यात समस्त हिंदू समाजाने मोठ्या संख्येने निदर्शने करत सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे। प्रकरण चिघळत असल्याचे पाहून वरिष्ठ अधिकारी स्वतः आले व त्यांनी चौकशी अधिकाऱ्याला प्रकरणावरून हटवून नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे। तसेच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल असे आश्वासन सकल हिंदू समाजाला दिले आहे।